श्रीमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देशकार्यी विरमुदे, देशकार्यी विरमुदे. हो वे शेषाद्री. लेखक अटल बिहारी वाजपेयी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधात जे कोणी जाणून घेऊ इच्छित होते आणि जे आजही जाणून घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी शेषाद्रीजींचं RSS अ व्हिजन इन ॲक्शन हे पुस्तक मोठं कामाचं आहे. संघाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी, त्याच्या संबंधातील सत्य जाणून घेण्यासाठी आणि नवी मंडळी ज्यांना संघ म्हणजे एक बागुलबुवा वाटतो अशांसाठी हे पुस्तक विशेष महत्त्वाचं असं आहे. ...1926 साली जन्मलेल्या शेषाद्रीजींची शरीरयष्टी यथातथाच असली तरी त्यांची बुद्धी मात्र अत्यंत कुशाग्र होती. आपल्या या प्रखर बुद्धिमत्तेच्या आणि प्रबळ व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरच त्यांनी आपल्या या कृश शरीराला समाजकार्यासाठी, हिंदू राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी वयाच्या 79व्या वर्षापर्यंत सातत्यानं कामास जुंपलं. हाड मोडल्यामुळे शेवटची 2-3 वर्ष त्यांना काठीच्या आधाराशिवाय चालणं अशक्य झालं होतं. परंतु तरी देखील निरनिराळ्या प्रांतातील आणि निरनिराळ्या क्षेत्रातील प्रमुख गावात 3-4 दिवस मुक्काम करून त्या भागातील बालस्वयंसेवक, तरुण कार्यकर्ते, प्रचारक अशा सर्वांशी मनमोकळ्या गप्पागोष्टींद्वारे संपर्क साधून, विचारविनिमय करून संघकार्य सातत्यानं गतिशील आणि वर्धिष्णू राहील यासाठी ते प्रयत्नमग्न असत. बैठका, लेखन आणि सतत चालू असणारा प्रवास हीच देशभर पसरलेल्या असंख्य कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याची त्यांची प्रमुख साधनं होती. अगदी अखेरच्या दिवसात त्यांचे हात, पाय, वाचा, किडण्या इत्यादी विविध गात्रे थंडावत गेली. तरी पण बुद्धी आणि मेंदू मात्र अखेरपर्यंत सक्षम होते. म्हणूनच अंतकाळ समीप आला असताना माननीय सहसरकार्यवाह सुरेश सोनी, श्रीकांत जोशी व अन्य कार्यकर्त्यांसह भेटण्यास आल्यावर मी आलोय असं सांगितल्यावर शेषाद्रीजींनी ओळखल्याची खूण केली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू ओघळले. सुरेशजींनी विचारलं, हे आनंदाश्रू समजायचे का? त्यावर त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि काही त्रास होतोय का असं विचारल्यावर नकारात्मक. त्यानंतर थोड्याच वेळात काहीतरी म्हणत असावेत असे ओठ हलत असतानाच त्यांनी डोळे मिटले. ते बहुधा पूज्य है यह मातृमंदिर, निवका मैं एक कणहू असेच म्हणत असावेत. त्यांनी खूप प्रभावित केलं. प्रचारक तर ते होतेच, त्याचबरोबर विचारवंत, लेखक आणि चिंतकही होते. कन्नड साहित्यामध्ये त्यांचं विशेष असं एक स्थान होतं. त्यांचं कन्नड पुस्तक तोर बेरलू याला 1982 मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीनं पुरस्कार दिला होता. मला कन्नड येत नाही, पण जेव्हा मी विचारलं की तोर बेरलू याचा अर्थ काय, तर मला सांगण्यात आलं की त्याचा अर्थ दिशा दाखवणे असा आहे. शेषाद्रीजींनी दिशा दाखवण्याचं काम केलं होतं आणि ते स्वतःसुद्धा योग्य दिशेमध्ये कार्यसंचलन करत गेले. हा शब्द मोठा अर्थपूर्ण आहे हे तर खरंच. दिशा दाखवणं म्हणजे योग्य दिशा दाखवणं हा त्याचा स्पष्ट भाव आहे आणि त्याबरोबरच त्यामध्ये संपूर्ण दिशेकडे इशारा केलेला आहे. दिशा दाखवणारा स्वतः प्रथम दिशा पाहतो, तर्जनीकडे नजर वळवतो, इतरांना प्रभावित करतो, इतरांना बरोबर घेऊन जातो. हे पुस्तक सर्वांनी वाचावं असंच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधात
जे कोणी जाणून घेऊ इच्छित होते आणि जे आजही जाणून घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी शेषाद्रीजींचं RSS अ व्हिजन इन ॲक्शन हे पुस्तक मोठं कामाचं आहे. संघाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी, त्याच्या संबंधातील सत्य जाणून घेण्यासाठी आणि नवी मंडळी ज्यांना संघ म्हणजे एक बागुलबोवा वाटतो अशांसाठी हे पुस्तक विशेष महत्त्वाचं आहे. शेषाद्रीजींचं वय तसं जास्त नव्हतं, पण रात्रंदिवस प्रवास, कार्यासाठी अथक परिश्रम, त्याचबरोबर चिंतन मनन या सगळ्यांनी त्यांच्या शरीरावर परिणाम केला. देशाच्या विभाजनाच्या संदर्भात शेषाद्रीजींनी आणखी एका पुस्तकाचं लेखन केलं. देशाचं विभाजन कसं झालं, त्याची कथा काय आहे, खऱ्याखुऱ्या माहितीवर आधारित परंतु सत्य तेच केवळ सांगणारी देशाच्या विभाजनाची कहाणी शेषाद्रीजींनी ज्या स्वरूपात या पुस्तकात सांगितली आहे ती खरोखरच प्रभावित करणारी आहे. ज्या मित्रांनी हे पुस्तक वाचलं नाही त्यांनी ते अवश्य वाचावं. हिंदीमध्ये त्याचं शीर्षक आहे और देश बट गया. देशाचं विभाजन कशा प्रकारे झालं, देशाच्या विभाजनाला कोण कोण जबाबदार होते. पुस्तकामध्ये प्रचार असा नाही आहे. पुस्तकामध्ये कोणत्याही एका बाजूचं प्रतिपादन नाही, परंतु विभाजनाची खरीखुरी कहाणी त्याच्यामध्ये आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं ती जाणून घेतली पाहिजे. तरुणांना माझं सांगणं आहे की त्यांनी ते अवश्य वाचावं. हे पुस्तक बऱ्याच काळापूर्वी लिहिलं गेलं आहे, परंतु त्याची चर्चा आज होत आहे. देशाच्या फाळणीच्या संदर्भात शेषाद्रीजींचं हे पुस्तक म्हणजे एक असा दस्तऐवज आहे की ज्याचं सगळ्यांनी वाचन करायलाच हवं. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण.